आज दामोनगरपासून आमच्या अगदी दहिसर केतकीपाड्याच्या टोकापर्यंत किंवा ठाण्याच्या बॉर्डरवर त्या ठिकाणी आणि आजही आपल्याकडे बाँड्री नाही आहे नाईक साहेब. त्या ठिकाणी त्यांच्या संरक्षणाच्या काही उपाययोजना नाहीत. अशा अनेक घटना घेतल्यात, लहान मुलांना उचलून नेऊन मृत्युमुखी पडलेत. तर या संदर्भामध्ये शासनाने उपाययोजना करावी जेणेकरून अशा प्रकारचे बिबटे येऊन हल्ला करतात तो होण्यास त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होईल. चारही बाजूनी बंदिस्त सिमेंटची भिंत घालण्याचा प्रस्ताव आहे आणि बरीच भिंत तयार झालेली आहे. नॅशनल पार्कच्या अंतर्गत भागामध्ये पेराफरी रोड तयार करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे पण लावण्याचं प्रस्तावित आहे. गस्त आताच चालू आहे, परंतु पेराफरी रोड झाल्यानंतर गस्त अतिशय प्रभावीपणे त्या ठरलेली लागली जाईल. सीसीटीव्ही कॅमेरा लावले जातील किंबहुना सॅटेलाइटमधून या सर्व प्राण्यांवर सुद्धा निगराणी करण्याच्या अनुषंगानं यंत्रणा उभी करण्याचं ठरलेलं आहे. भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे बिबट्यांचे हल्ले लहान मुलांवर किंवा कुठल्या माणसावर होणार नाहीत याच्याकरता वन खात्याची यंत्रणा, आजूबाजूची पोलीस यंत्रणा आणि काही NGOज सुद्धा त्या ठिकाणी त्यांना एकूण अवेअरनेस करण्याचं काम करत आहे.